मित्र हो, सुप्रभात. मला वाटतं जवळजवळ 8:30 वाजलेले आहेत सकाळचे. आणि मित्र हो, अशी सकाळ ज्याला कुणाला अनुभवायला मिळत असेल ना, मी तर म्हणेल की खरोखर तो खूप भाग्यवान आहे. आज आपण आलोय भैरवगड ट्रेकसाठी. अर्थात आम्ही कालच आलोय. काल दुपारनंतर इकडे खूप मोठा पाऊस पडायला लागला. सो गाईज, आम्ही जेवणाला पाणी तिकडे आहे किल्ल्यावरती, परंतु आम्ही जाऊ शकलो नाही. खूप मोठा पाऊस होता. सो गाईज, आम्ही तिकडे म्हणजे जे पाघोळीचं पाणी असतं त्यामध्ये आम्ही जेवण बनवलं. आणि आता आम्ही किल्ल्यावर जाणार आहोत, परंतु तिकडे खूप मोठ्या दरडी कोसळल्या आहेत किल्ल्यावर देखील. तर बघूया टीम मेंबर्स काय म्हणतायत. आमची अंथरुणं सगळं काल भिजलं. आम्ही शेकोटी पेटवून मला वाटतं आम्ही रात्र काढली म्हणायला हरकत नाही. मित्र हो, माझा भारत देश जसा एक विविधतेने नटलेला देश आहे, त्यातील एक भैरवगड हा गड. इकडे खूप धुकं आहे, त्यामुळं तुम्हाला ते आता व्हिडिओमध्ये कॅच होत नाही आहे. हे बघा मित्र हो, समोर जे दिसतंय ते मंदिर आहे. चला आपण जाऊन बघूया. वेळीच सावध व्हा, काळाची गरज ओळखा. थर्माकोल, प्लास्टिक यासारख्या अविघटनशील घटनांचा वापर पूर्णपणे टाळा. मित्र हो, कधी या गडावरती आलात आणि कुठेही जगाच्या कोपऱ्यात कुठेही गेलात तरी तुम्ही एक गोष्टीची काळजी नक्की घ्या की तुम्ही जे प्लास्टिक आणाल किंवा ज्या पत्रावळ्या असतात, ग्लास असतात, या कचऱ्याचा निचरा व्यवस्थित करा. एकतर ते जाळून टाका किंवा व्यवस्थित ठिकाणी नेऊन ते त्याला ड्रॉप करा, जेणेकरून इथे राहणारे जे प्राणी आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. सो गाईज, फायनली आपण या मंदिरात, एक सुरुवातीला छोटंसं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये आलो आहे. तर आपण बघू शकतो की इथे नंदी महाराज आहे, शिवशंकरजी आहे, ज्याला आपण सृष्टीचा विधाता म्हणतो ते गणपती सुद्धा आहे. एका मूर्तीची ओळख नाही आहे मला, माफ करा. मित्र हो, हा जो समोर दिसतोय, अर्थात खूप धुकं असल्यामुळे आपल्याला आता काही दिसत नाही, परंतु तिकडे तो भैरवगड आहे. आणि इकडे देखील एक भैरवनाथांचं मंदिर आहे. आणि तुम्हाला एक खास गोष्ट दाखवायची मला, ती दाखवतो मी तुम्हाला. मित्र हो, ज्या विभूतीमुळे आज आम्ही इकडे सुखरूप आहोत, असे माझे छत्रपती शिवाजी महाराज बघा कसे अगदी दिमाखात आजही आपल्या किल्ल्याकडे तोंड करून बघत आहेत. मित्र हो, या ठिकाणी आम्ही काल वस्ती केली. सो काळजी घ्या. मी पुन्हा एकदा सांगेन की किल्ल्यावर आलात तर कधी कचरा करू नका, जेणेकरून त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावा की इथल्या वन्य प्राण्यांना, पक्ष्यांना असा कोणताही त्रास होणार नाही, याची नक्की काळजी घ्या. जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र.